नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 17 दिनदर्शिका या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 17 दिनदर्शिका. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 44 वरती पाठ क्रमांक 17 दिनदर्शिका दिलेला आहे आणि या पाठामध्ये अशी काही माहिती दिलेली दिसते आहे. या पाठामध्ये दिनदर्शिकेचा उपयोग कसा केला पाहिजे यावरती काही मुले चर्चा करत आहेत. यामध्ये दिनू, रहीम, मुमताज, रंजना, हेमांगी आणि अर्चना ही मुले दिनदर्शिकेवरती चर्चा करत आहेत. दिनदर्शिकेचे उपयोग काय आहेत, दिनदर्शिका कशी महत्त्वाची आहे याविषयी यांच्यामध्ये चर्चा चाललेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या मुलांचा संवाद वाचल्यानंतर आपल्याला दिनदर्शिकेचा उपयोग लक्षात येईल. दिनदर्शिकेत वर्ष, महिने, वार, दिनांक दिलेले असतात. त्याचबरोबर विविध सण उत्सव दिलेले असतात. थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी असे दिनविशेष सुद्धा दिलेले असतात. आपण रोज सकाळी दिनदर्शिका पाहिली पाहिजे. त्या दिवशीची तारीख कोणती आहे, या तारखेचा वार कोणता आहे, दिनविशेष काय आहे, तिथी, नक्षत्र, सण व उत्सव तसेच सूर्योदय, सूर्यास्त या सर्व गोष्टी आपण दिनदर्शिकेतून समजून घेऊ शकतो. त्यामुळे आपण दररोज दिनदर्शिका पाहिली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या पाठाच्या स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे. दिनदर्शिकेत ऑगस्ट महिना पहा. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरातील दिनदर्शिकेतील ऑगस्ट महिना काढायचा आहे आणि हा ऑगस्ट महिना पाहून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न पहिला, ऑगस्ट महिन्याचे एकूण दिवस. विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण 31 दिवस आहेत. 2. ऑगस्ट महिन्यात आलेले एकूण रविवार. विद्यार्थी मित्रांनो, या ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण 4 रविवार आलेले आहेत. 3. ऑगस्ट महिन्यात 5 वेळा आलेले वार. विद्यार्थी मित्रांनो, या ऑगस्ट महिन्यामध्ये मंगळवार, बुधवार व गुरुवार हे वार 5 वेळा आले आहेत. 4. ऑगस्ट महिन्यात आलेले सण. या ऑगस्ट महिन्यामध्ये 16 तारखेला पतेती, 21 तारखेला नागपंचमी, 30 तारखेला रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा हे सण आले आहेत. 5. पौर्णिमा असलेला दिनांक व वार. विद्यार्थी मित्रांनो, या ऑगस्ट महिन्यामध्ये 2 वेळा पौर्णिमा आलेली आहे. मंगळवार दिनांक 1 रोजी व गुरुवार दिनांक 31 रोजी पौर्णिमा आहे. 6. अमावस्या असलेला दिनांक व वार. उत्तर, ऑगस्ट महिन्यामध्ये बुधवार दिनांक 16 रोजी अमावस्या आहे. 7. ऑगस्ट महिन्यात आलेला राष्ट्रीय सण. विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला सर्वांना माहीत आहे 15 ऑगस्ट रोजी आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण असतो. प्रश्न क्रमांक 2. पुढील दिनांकांचे दिनविशेष लिहा. 1. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. 2. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. 3. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती. 4. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी. 5. 14 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती. प्रश्न क्रमांक 3. तुम्हाला आवडणाऱ्या पक्षी व प्राण्यांच्या चित्रांना गोल करा. विद्यार्थी मित्रांनो, या तक्त्यामध्ये काही प्राणी व पक्षी दिलेले आहेत. तुम्हाला यातील जे प्राणी पक्षी आवडतील अशा प्राण्यांना व पक्ष्यांना गोल करायचे आहे. उदाहरणादाखल राजूला काही आवडणाऱ्या प्राणी व पक्ष्यांना त्याने गोल केले आहे. राजूला आवडणारा पहिला प्राणी आहे सिंह. दुसरा प्राणी आहे कासव. यातील आवडणारा तिसरा प्राणी आहे ससा. चौथा प्राणी आहे खार. राजूला यातील काही पक्षी सुद्धा आवडलेले आहेत. यातील पहिला आवडलेला पक्षी आहे मोर. दुसरा पक्षी आहे पोपट. राजूला कबूतरही आवडतो. याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आवडणाऱ्या प्राण्यांच्या व पक्ष्यांना चित्रांना अशाच पद्धतीने गोल करायचे आहे. प्रश्न क्रमांक 4. इंग्रजी महिने लिहा. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी महिने 12 आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. प्रश्न क्रमांक 5. मराठी महिने लिहा. विद्यार्थी मित्रांनो, मराठी महिने 12 आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 17 दिनदर्शिका या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.